विधानसभेत जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी लोकशाहीने आमदारांना काही अधिकार दिलेत। या अधिकाराचा म्हणजेच आयुधांचा वापर करून आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील विभागातील प्रश्न कायद्याच्या सभागृहात मांडावेत व त्या माध्यमातून सरकारने त्यांची सोडवणूक करावी हा उद्देश असतो। मात्र अलीकडच्या काळात राजकीय उद्देशाने बऱ्याचदा या अधिकारांचा गैरवापर केला जात असल्याचं दिसून आलंय। सत्ताधारी भाजपचे आमदार परिणय फुके यांनी नुकताच विधान परिषदेत एक गौप्यस्फोट केलाय। त्यांच्या मते काही आमदार पैसे घेऊन लक्षवेधी मांडतात। या आरोपामुळे एकच खळबळ माजली आहे। खरंच आमदार पैसे घेऊन प्रश्न मांडतात का? यापूर्वी महाराष्ट्रात अशी किती प्रकरणं घडली आहेत याबाबत जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। राज्याच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे। यात आमदारांकडून अनेक प्रश्न मार्गी लागतात। त्यापैकी काहींवर उत्तरं मिळतात तर काही मात्र नुसतेच चर्चिले जातात। सरकार त्याकडे फारसं गांभीर्यानं पाहत नाही। मात्र अनेकदा मराठवाड्यातील आमदार कोकणातील समस्यांचे प्रश्न उपस्थित करतात। विदर्भातील आमदार मुंबईच्या स्थानिक प्रश्नावर बोलतात। पश्चिम महाराष्ट्रातील आमदार मराठवाड्याचा प्रश्न मांडतात तेव्हा शंका उपस्थित केल्या जातात। आपल्या भागाचे प्रश्न सोडून या आमदारांना इतर भागातील प्रश्नांमध्ये इतका रस का आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो। त्याचं गुपित काही उलगडत नाही। विधिमंडळात सर्वसाधारण प्रश्न, तारांकित प्रश्न, लक्षवेधी अशा वेगवेगळ्या प्रकारात प्रश्न मांडण्याची पद्धत आहे। जे अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतात ते लक्षवेधीच्या स्वरूपात मांडले जातात व त्यावर सभागृहात चर्चा होते। संबंधित मंत्र्यांना उत्तर देऊन कारवाई करणं बंधनकारक असतं। अलीकडेच विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील काही राईस मिल धारकांचा मुद्दा लक्षवेधीद्वारे चर्चेत आला होता। त्यावर चर्चाही झाली, पण नंतर 2 दिवसांनी भाजपचेच विदर्भातील आमदार परिणय फुके यांनी असा आरोप केला की राईस मिल धारकांना धमकावण्यासाठी त्यांच्या विरोधात असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। विरोधी पक्षातील काही आमदार पैसे घेऊन अशा लक्षवेधी मांडतात व नंतर संबंधितांना ब्लॅकमेल करतात। अशा एजंटांचं एक जाळच राज्यात सक्रिय झालेलं आहे असा गंभीर आरोप परिणय फुके यांनी केला। गडचिरोलीच्या प्रकरणातही लक्षवेधी लावली। त्याआधी काही अज्ञात लोकांनी राईस मिल धारकांशी संपर्क साधून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला असा फुके यांचा आरोप आहे। या संभाषणाची ऑडिओ क्लिपही त्यांनी सभागृहात सादर केली। त्यामुळे एकच खळबळ उडाली। विधान परिषदेत लक्षवेधी लावून आम्ही तुमच्यावर कारवाई करू, तुमची राईस मिल बंद करू, तुम्हाला जेलमध्ये टाकू अशा धमक्या या राईस मिल धारकांना दिल्या जात असल्याचा आरोप परिणय फुके यांनी केला। त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। खरं तर पैसे घेऊन विधिमंडळात प्रश्न विचारले जात असल्याचा आरोप तसा नवीन नाही। यापूर्वी अनेकांनी असे आरोप केले पण ते कुणीही सिद्ध करू शकलं नाही। अलीकडेच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंना 2 मर्सिडीज कार दिल्या की त्या पक्षात पद मिळतं असा आरोप दिल्लीतील साहित्य संमेलनात केला होता। त्यानंतर संतापलेले उद्धव सेनेचे नेते खासदार संजय राऊतांनी नीलम गोऱ्हे या देखील विधान परिषदेत पैसे घेऊन प्रश्न मांडण्याची परवानगी देतात असा गंभीर आरोप केला होता। अर्थात राऊत याचे पुरावे देऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं होतं। राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील हे विधानसभा अध्यक्ष असताना आमदारांकडून काही प्रमाणात अशी सेटिंग होत असल्याचा प्रकार आला असावा। काही आमदार लक्षवेधी लावतात पण ती सभागृहात चर्चेत येत असताना हे आमदार नेमके त्यावेळी गैरहजर असतात असं वळसे पाटलांच्या लक्षात आलं होतं। यामागे काही आर्थिक कारण असल्याच्या शंकेची पाल त्यांच्या मनात चुकचुकली होती। म्हणूनच त्यांनी थेट विधानसभेत याबाबतची शंका बोलून दाखवली। अशा सेटिंगबाज आमदारांना सतर्कही केलं होतं। अनेकदा अशा आर्थिक व्यवहाराच्या शंकांना संशयाला जागा असते पण त्याचे थेट पुरावे नसल्यानं आजवर अशा प्रकरणात कारवाईचं एकही प्रकरण महाराष्ट्रात तरी घडलेलं नाही। पण यावेळी भाजप आमदार परिणय फुके यांनी एजंट व मिलधारक यांच्यात झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिपच विधान परिषदेत सादर केल्यामुळे आता याबाबतचा पुरावा सरकारला मिळालाय। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय। विशेष म्हणजे विरोधी पक्षातील आमदार आणि त्यांचे 7 ते 8 कार्यकर्ते अशा रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा फुके यांचा आरोप आहे। पण विरोधकांनी हे आरोप खोडून काढलेत। जर पुरावे असतील तर फुके यांनी आरोपींची नावं घ्यावीत असं आव्हान
त्यांनी दिलाय। या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करून सत्यता पडताळणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। जोपर्यंत या ऑडिओ क्लिपचा अहवाल हातात येत नाही तोपर्यंत सभागृहात कोणाचंही नाव न घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार फुके यांना दिल्या आहेत। दुसरीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही यावर उत्तर दिलंय। कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते व एजंट असा गैरप्रकार करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। या प्रकरणात कुठलीही हलगर्जी केली जाणार नाही असं त्यांनी सभागृहाला सांगितलं। असे खळबळजनक आरोप करणारे आमदार फुके हे फडणवीसांचे निकटवर्तीय आहेत। असा गौप्यस्फोट करून ते नेमकं कुणाला टार्गेट करतायत हे अजून स्पष्ट झालेलं नाही। पण अलीकडेच भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिल प्रकरणात लक्षवेधी उपस्थित केली होती। त्यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सहभाग घेतला होता। लाच दिल्याशिवाय शेतकऱ्यांना धान्य भरडाईसाठी परवानगी दिली जात नाही, काहींचा तांदूळ उचलला जात नाही, तसंच काहींना लॉटही दिला जात नाही। जो पैसे देईल त्याचाच तांदूळ स्वीकारला जातो। असा अवघडपणे भ्रष्टाचार गडचिरोलीत सुरू आहे असा आरोप पटोले मुनगंटीवार यांनी केला होता। त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की मस्तीत आलेल्यांचा कायमचा बंदोबस्त करतो असा इशाराही त्यांनी दिला होता। यानंतर याच मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पावरील भाषणात आपल्याच सरकारला अनेकदा कोंडीतही पकडलं होतं। मंत्रीपद नाकारल्यामुळे नाराज असलेल्या मुनगंटीवार यांचे असेच हल्ले सुरू राहिले तर भाजपला अडचणीचं होईल याची फडणवीस सरकारला धास्ती आहे। त्यामुळे त्यांना अडचणीत आणण्यासाठी तर मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आमदार फुके यांनी हा ऑडिओ क्लिपचा बॉम्ब टाकला नाही ना अशा शंका आता उपस्थित होत आहेत।